हरी आज्ञानासी तुमची उलवियो कमाया शक्ती नाम मायतील चितई. साईराम, आज पालखीचा 6वा दिवस. आम्ही आता निघालो सिन्नर घाटाकडे. तर तुम्ही पण चला. साईराम, पालखी निघाली बघा आपली. साईराम मंडळी, साईराम. मी विनायक म्हात्रे, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. साईराम. तर आजचा दिवस आपला 6वा. जाम थंडी लागते, जवळपास 11 डिग्री सेल्सिअस आपलं तापमान गेलंय. हा पालखी निघली पहाटे 6 वाजता आणि आम्ही आता पालखी सोबत आहोत. पालखी तिथं आहे, पालखी सोबतच चालू. आता सिन्नर घाट. आता आपण जाऊ, आता पोचू, लगेच पोचू, जास्त टाइम लागणार नाही. 9 वाजेपर्यंत आपण तिथं पोचून जाऊ. 13 किलोमीटर फक्त सिन्नर घाट. मग तिथनं परत आपल्याला ब्लॉकमध्ये मजा बघायला भेटेल. हा, पालखीची घाट, तो पण घाटच आहे. तो पण घाट आहे, छोटा घाट आहे, पण मजा येईल. बाबांच्या पालखीमध्ये सकाळी आम्ही चालत आहेत. किती वाजले? 6:30 झाले आता. 6:30 झालेले आहेत. काल लवकर निघली होती, आज थोडी थंडी असल्यामुळे थोडा लेट की लेट काढली. हा, आणि आता आम्ही चालत आहेत. काय सांगू तुम्हाला, बाबांच्या पालखीत तुम्ही पण या. हा. ताई बंधू आपले अक्षय पाटील. साईराम. साईराम. जरा बिझी आहेत स्टोरी टाकण्यात. पालखी आहे पुढं आपली, चाललोय सावकाश सावकाश. कसे निघून गेले 5-6 दिवस ते समजलं नाही. 5 दिवस आपले पटापट निघून गेले. आजचा दिवस 6वा. कधी उगवला काय समजला नाही. आता फक्त जय बोले बाबा. उघड्या डोळ्यांनी बघशील तू साई लीला, उघड्या डोळ्यांनी बघशील तू साई लीला. राम साईमाई सकाळ. साईराम. आम्ही सकाळी आज 6वा दिवस आहे आणि आता आम्ही नाश्त्याच्या स्पॉटवर जाणार आहोत. आता 7 किलोमीटर चाललेलो आहेत सकाळी. आपण बघू शकता इकडे आपले ऊसाची शेती, द्राक्षाची इकडे आहे, बघू शकता. साईराम दाखवा. आणि असा नजारा आहे आणि या नजाऱ्यामध्ये आम्ही चालत आहेत. सकाळी चांगला वातावरण. सिन्नर घाट. आजचा दिवस खूप मजा येणार सिन्नर घाटामध्ये. शेवटचे 3 दिवस राहिलेले आहेत. ते 3 दिवस संपल्यानंतर परत वर्षभर वाट पाहायला लागेल. पुढल्या वर्षी तुम्ही पण या सर्वजण. साईराम. उद्या परवा आम्ही पोहोचणार बाबांच्या भेटीला, म्हणजेच शुक्रवारी 26 तारखेला. शेवटच्या शेंड्याचा. साईराम पोचलोय बघा सिन्नर घाटाच्या खाली. कसली इकडे शेती लावलेली आहे बघा. नाही आहोत इकडे फ्लावरची शेती आहे, कांद्याची शेती आहे, सगळी शेती आहे इकडं. वातावरण एकदम थंड आणि कूल एकदम. या रस्त्यांवरच चालला मजा येते. आपल्याकडे नुसती धूल 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 उडते. इकडे पवनचक्क्या पण आल्यात. साईराम. नेचर एकदम. साईराम या नाश्ता करायला. चला या. गरम गरम समोसा. नाश्त्याचा स्पॉट आहे खूप लांब, त्याच्यामुळे आता नाश्त्यासाठी बसलो आहोत. साईला आमच्या छोट्या खरं तर कचोरी पाहिजे होती. कचोरीवर जाम जीव आहे त्याचा, पण कचोरी शिली आहे त्याच्यामुळं आम्ही घेतली नाही. परत इजा गेली, बस मध्ये पेट्रोल पंप कमी आहेत आता. पण हा प्रवास खूप सुंदर आहे. काही दिवसच उरलेले आहेत आता. साईराम समोसा खावाले या. मला पेढा मारायचा आहे आता. साईराम मंडळी. ओम साईराम. पोचलोय बघा सिन्नर घाटाच्या मागे. आमची मंडळी पोचली आहे. आम्हाला वारंवार फोन करतात ते, तुम्ही या लवकर या लवकर या. तर आम्ही आता निघलो. 5 मिनिटात पोचू तिथं. आम्ही सगळी मंडळी नाश्ता करून बसलीत, आमच्यावर थांबलीत ती. एक साथ आपण परत पुन्हा एकदा घाट करणार आहोत आणि दाखवणार आहे मी तुम्हाला घाटाचा एक्सपिरियन्स. फुल एन्जॉय. तिथे पण DJ लावतील आपला.
तर चला साईराम जाऊया. घाटावर बघा नवीन नवीन रस्ते बनतात. इकडं आपल्याकडे काय नाही म्हणत. साईराम मंडळी पोचलोय बघा सिन्नर घाटाच्या खाली. मंडळी थांबले आपली बघा. इथे बघा द्राक्षांच्या मळे आहेत तिथं. साईराम साईराम साईराम. चला या जाऊया पोचूया. चला निघा. कांद्याची शेती सांगा साईराम काहीतरी. कांद्याची शेती इथं. कांद्याची शेती बोलतो अतिउत्तम कांदा खावाला. पोचले बघा सिन्नरच्या घाटाच्या खाली. इथून आपला सिन्नरचा घाट सुरू होतोय. पब्लिक थांबली आपली फोटो वगैरे काढतात. इकडं कसला टमाटी लावलीत बघा. साईराम. ओम साईराम. साईराम. आणि आज बघा पावभाजीची 12 पाव खाल्लेले आहेत. या नाश्ता करायला पावभाजी आहे बघा आज स्पेशल. साईराम पावभाजी. साईराम साईराम. राम या पावभाजी खायला. नाश्ता झालेला आहे. साईराम सिन्नर घाटाची सुरुवात झाली. आपली नाऱ्या आहे सोबत आमच्या. काय नाही ते काय बोलत नाही आपल्या व्हिडिओ मध्ये. साईराम व्हिडिओ मध्ये मला घेत नाही. तुम्ही लांब लांब ठेवतो मला. आता डीजे चालू होईल. रस्ता आपला इथून आता होईल. हा नवीन रोड बनवतात त्याच्यामुळे इथपर्यंत काही गाणी लावले ना आता पुढून रस्ता होईल जरा चांगला. वृंदावनी कृष्णा रे वासवी बासरी. वृंदावनी कृष्णा रे वाजवी बासरी. आणि कृष्णाला पाहून बाया राधा झाली बावरी. आणि कृष्णाला पाहून बाया राधा झाली बावरी.
बघा आपला सुंदर सिन्नर घाट कसे पवन चक्क्या आहेत, कसल्या मोठ्या मोठ्या पवन चक्क्या आहेत बघा. साईराम आपली पालखी जात आहे पुढं, आपण पण पालखी सोबत जाणार. ती बघा पालखी तिकडं आहे पुढं. चला या जाऊया, एन्जॉय करत करत नाचत नाचत. साईराम साईराम. आता जवळपास सिन्नर घाट कंप्लीट होणार आहे. थोडासा राहिलाय, असा जाऊन सरळ जाऊन आपला लेपला जायचं आहे. आराम करायला भरपूर भेटेल आपल्याला, कारण की आपण लवकरच पोहोचू तिथं. आता लवकरच, आता जवळपास 10:30-11 वाजले. 11 वाजले. आणि आपले हे जे पुढचे पल्ले आहेत ते पण कमी कमीच आहेत आता. आणि आता कोणत्या पाय दुखलेले आहेत, हातपाय दुखले, त्यांची मालिश करणार मी स्वतः. ते पाटील ओम साईराम. चे स्पॉन्सर नारायण पाटील अननस आमच्या टीमसाठी. नार्या काहीतरी बोला. साईराम. साईराम. पहिली साईराम. साईराम. दमलेत आपले साई भक्त. साईराम. बघा कच्चा आला. थोडा खा, एक माणूस आवा. शुभम खा थोडा. दात अख्खा अख्खा खा अख्खा. सिनेमॅटिक मध्ये घे. बाबा जाम ऊन आहे. जाम ऊन लागते मंडळी सिन्नरच्या घाटात. थकलोय मी पूर्ण. सूर्यदेव तर डोक्यावर आलाय. सूर्यदेव डोक्यावर त्याला नमस्कार केलाय मी सूर्यदेवाला. एका तासातच आपला घाट पूर्ण झाला आहे सिन्नरचा. आणि माझ्यासोबत आहे निशित आणि नारायण पाटील. नारायण वाघ. काय बोलणार तुम्ही? काय बोलणार साईराम तुम्ही? पोचलो आपण लवकर. आता पोहोचलो, आता घाट चढून सिन्नरचा घाट चढून पोहोचलो. आता हा. जेवणाच्या टॉपवर. पालखीचा 6वा वर्ष. हे 5 दिवस आमचे कसे गेलेत बाबांच्या कृपेने. हे 6वा दिवस आम्हाला कळालेलं नाही. आमचे सर्व साई भक्त हे बघा गोपाल काका इथे पुरीचा आटा घेऊन आलेले आहेत. आणि अशा पद्धतीने पंचपक्वानाचा कार्यक्रम दर दिवशी आमचे आचारी कुर्नूलचे भाऊ आणि सोनकरचे भाऊ हे करत आहेत. इथे मिलिंद गावण मिरचीचा पदार्थ करत आहेत. वासुदा करत दाखवा. वासुदा पण आमची आहे तिथे. वासुदा साईराम तरी बोला. हा शाबास साईराम. कांदा मिरची डक्कू चालू आहे. साईराम ठीक आहे. आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत ते सिन्नर घाटाच्या वरती. दुपारचं जेवण झाल्यानंतर सिन्नरमध्ये औद्योगिक वसाहतमध्ये आमची वस्ती आहे. पुढचा कार्यक्रम आम्ही पुढं तुम्हाला सांगितलं. ओम साईराम. ओम साईराम. हर हर महादेव. Oh no, very nice. I don't care you. Nothing shall I about. This is my friend. This is my circle. He is my police. That is my open people of power. You are right. बोला ओम साईराम. चॅनल चालेल का? लगेच खपवली चॅनल. अरे आय डोंट केअर यू. व्हेरी नाईस. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. मंडळी, तर आता आपण पोचलो आहोत सिन्नरच्या घाटाच्या वरती. इथे आहे साईबाबांचे मंदिर. इथे आपला दुपारचं जेवण आहे. तर बघत राहा पूर्ण व्हिडिओ. ओम साईराम. ओम साईराम. इथे माझे बाप्पा आहेत. तुम्हाला कसे वाटत आहेत या वारीमध्ये? एक नंबर वाडीमध्ये वाटतं. एवढा आनंद झाला आहे का सर्व मजेत हौशीत राहतात. सर्व नंबर पालखी आहे. चला साईराम. किती सुंदर मूर्ती आहे बघा. आणि व्ह्यू पण भारी आहे. इथून तुम्हाला पवन चक्क्या दिसतील. साईराम. आणि तिकडं आपली मंडळी जेवण बनवत आहे. मंडळी किती थंडी आहे बघा. आपली सर्व साई मंडळी उन्हात जेवायला बसले. एवढी थंडी लागते. आज आपला 6वा दिवस आहे आणि जेवणासाठी ढकू आहे. ढकू हा पेनकरांचा फेवरेट मेनू आहे. एक वेळ माणूस मच्छी मटण खाणार नाही, पण ढकू मात्र नक्की खाईल. ओम साईराम. साईराम.
जेवणासाठी स्पेशल ढक्कू बनवला. ढक्कू स्पेशल आज आहे आमची भाजी, एकच भाजी बनवलेली आहे. मस्त ढक्कू एक नंबर. साईराम थोडा खडा खा, थोडा दिला तर बरं होईल. साईराम थोडा दिला तर मग गडबड करतो तुम्ही. साईराम साईराम. आपली छोटी मंडळी बघा. आत्ता स्पेशल म्हणून ढक्कू. निघाले आमची पालखी दुपारच्या हॉल्ट वरनं. आमचे साई बांधव पालखी घेऊन आहेत. साईराम. बघा आपली पंजा. सिन्नर शहर आलाय बघा. काको बघा सुंदर सिटी. किती मोठा आहे बघा सिन्नर शहर. हा बघा सिन्नर शहर. कोणते शिव मंदिर माहिती? शिव मंदिर दाखवायला नेऊ आम्ही तुम्हाला. 1200 वर्ष पुराणा. चला जाऊया. साईराम. आलाय बघा अमरापूर फाटा आपला. अमरापूर फाटा नाही हा आहे सिन्नरचा ब्रिज. सेम अमरापूर फाटासारखं दिसतो बघा. साईराम. पोचलोय बघा चायच्या हॉल्टवर. आज लवकरच 4:15 वाजता. लवकरच पोचलो आज. आम्हाला तिकडे मंदिरात जायचं आहे म्हणून आज आम्ही थोडी चाल मारली आणि पालखी सुद्धा घेऊन आलो. सगळा हिरवागार. ओम साईराम. साईराम. माझी जय जय. मंडळी पोचले बघा सिन्नर मध्ये. आणि आपल्यासोबत कोण आहे बघा. मंडळी बघा आलोय सिन्नर शहरामध्ये. आपण चाललोय गोंदेश्वर मंदिराकडे. शिवशंकराचं मंदिर आहे. साईराम. तालुका बघा यांचा सिन्नर. बाजार आहे सिन्नरचा. कडेकडेने निघालोय बघा. मंडळी आपली सोबत आहे सगळी. चला निश्चितला पण सोबत घेऊन चाललोय आपण. नागपूर पण आहे. साईराम. 500 मीटर आहे आपला गोंदेश्वर मंदिर. चला जाऊया. 6 वाजता बंद होईल. लवकर जावं लागेल. 5:30 वाजले. 5:30 वाजले. परिसरामध्ये गाई म्हशी पण आहेत. दाखवा. एकदम म्हशी शेण शेणी. 1200 वर्ष पुराणा आहे तो. हा महाराजांच्या काळात आधीचा आहे तो. काय मंदिर आहे. अति उत्तम. सुंदर 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 एक नंबर. कसला भारी नजारा आहे बघा.
आमच्यासोबत माकोल पण आहे. हो माकोल बघा. पोचलोय बघा मंदिर. साईराम त्या बाजूने तुम्ही बघा, तुम्हाला तिथून तिरुपती सारखं मंदिर दिसणार. काय बोलता? त्या बाजूने मंदिरातून बघा साईराम. ओके ओके साईराम. ओम साईराम. सगळी मंडळी आपली मंदिर बघायला आलती बघा. साईराम साईराम. होतं काय पहिले? नाही फर्स्ट टाइम आलो. फर्स्ट टाइम आनंद वाटलं बघून. प्रसन्न वातावरण. साईराम. ओम साईराम. चला लवकर जाऊया, बंद होईल मंदिर आपला. पोचलोय बघा सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिराजवळ. साईराम. चला 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 चला. मंदिर बंद होईल त्याच्या आधी आपण दर्शन घेऊन. ओम नमः शिवाय. बघू शकता आपण कसं आहे मंदिर. एकदम जुना मंदिर आहे. साईराम. ओम नमः शिवाय. चला जाऊया साईराम. हे बघा स्वर्ग मंदिर. पुरातत्व मंदिर, गोंदेश्वर मंदिर. 1200 वर्षी पूर्व मंदिर आहे. मंडळी चला लवकर. साईराम. मंदिर बघून झालं आपलं. चला आता जाऊया आपल्या वस्तीकडं. वॉचमॅन काका पिसलतील. चला औद्योगिक वसाहतकडे जायचं. आपला टाइम लागेल पोचायला तिकडं. चला साईराम लवकर. निषेधच नाही. हा चला या. चला साईराम. साईराम. मंदिराचा दरवाजा बघा बंद केलाय. तर आम्ही आता उघडू. उघडा ना काय बंद खेळता. उघडा घरात जायचं आहे. चला साईराम. चला 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 जाऊया. साईराम. सिन्नरचा फेमस गणपती बाप्पा बघा. बघा गणपती बाप्पा मंदिर भारी आहे. फेमस आहे तो मंडळी. या साईराम मंडळी. टेस्ट एक नंबर आहे. साईराम भारी आहे. आवडली आपला टेस्ट. तुम्हाला आवडली काय? त्याला पण एकदा अख्खाच पिला. दरवर्षी तेच आहे आपले. हा कधी मिस करत नाही दरवर्षी. साईराम. एक नंबर साईराम. धडकाच मारला याई. प्युअर व्हेज आहे ना साईराम? दुसरं काय बुरून खातो याच्यावर. बनवली. बहुत बढ़िया मारा है. बहुत बढ़िया किया है साईराम. साईराम चौकात चहा प्यायला बसला बघा आमचा बबल्या बाय. आमचा बबल्या बाई चांदीवाला. ओम साईराम. ओम साईराम. तर आम्ही आमची पालखी निघाली होती. पालखीत पोरं चालतात त्यांच्यासाठी अन्नदान म्हणजे खायला पैसे दिले होते. आपले हार्दिकचे पप्पा दिलीप काका आणि समाधान काका यांनी आम्हाला 3000 रुपयाची मदत केली खाण्यापिण्यासाठी. त्यांचे मंडल ऋणी आहे सतस्य. बोला ओम साईराम. साईबाबांच्या चरणी हीच प्रार्थना करीन की त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी लाभो. हीच प्रार्थना करीन. ओम साईराम. आणि मंडळी आपण जे नाश्ता करतो ते आपल्याला हार्दिकचे पप्पा दिलीप काका आणि समाधान काका यांनी आपल्या मंडळाला म्हणजे आपल्या गँगला मदत केली आहे. तरी धन्यवाद काका. अशीच तुमची मदत आम्हाला होत राहावी आणि तुमच्या धंद्याला साईचरणी प्रार्थना करतो आम्ही. असंच तुमचा धंदा भरभराटाने हो. ओम बोला. औद्योगिक वसाहत. तर साईराम पोचले बघा आपल्या औद्योगिक वसाहत जवळ आपला वस्तीच्या ठिकाणी. जाऊया. आरती सुरू आहे आपली. आरतीला जॉईन हो आपण लगेच आता. चला साईराम हातपाय धुवा आणि आरतीला जॉईन लगेच.
साईराम जेवायला रांग लागली बघा. राईस आज जिरा राईस स्पेशल आहे बघा. साईराम आज बघा आम्हाला स्पेशल भाजी बनवली मशरूमची. साईराम आणि सुंदर अशी डाल बनवली. खरोखरच आमच्यापर्यंत जो दररोजचा कार्यक्रम पोहोचवत आहेत ते मंथन म्हात्रे. धन्यवाद साईराम. साई मंडळातर्फे हार्दिक अभिनंदन. थँक्यू थँक्यू. धन्यवाद. साईराम मला एकच पुरी द्या. बस झाले का? बस बस. साईराम श्रीखंड खाऊ, श्रीखंड आज बघा स्पेशल श्रीखंड पुरी पण केलेली आहे मंडळाने. त्या मंडळी तर आज जेवायला आहे जिरा राईस, वरण, मशरूम डाल, पुरी, पापड आणि श्रीखंड आणि सोबत आपले सगळे साई बंधू बघू शकता तुम्ही. आणि बबलू भाई आपला स्पेशल काय म्हणशील, कसं आहे आजचं जेवण? एक नंबर आहे ना. या जेवायला या साईराम. साईराम शुभरात्री. थकलीत सर्व आपली साई मंडळी आराम करतात. उद्याच्या दिवसामध्ये आमचा आम्ही ब्लॉग बघून पण झोपतो आमचा आम्ही. शुभरात्री साईराम. 6वा दिवस आपला संपला. तर वाट आहे ती उद्याच्या दिवसाची, 7व्या दिवसाची. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट, शुभरात्री. ओम साईराम.